इकडे देशाला जसा दहशतवाद्यांचा धोका आहे तसाच धोका देशातल्या नक्षली चळवळींचा देखील आहे। मात्र आता भारतातून हीच नक्षली चळवळ दी एंड होण्याच्या दिशेने वाटचाल करतेय आणि यात आता एक मोठं यश सुरक्षा रक्षकांना आलंय। नक्षल्यांचा सर्वोच्च नेता देवजी हा शरण आलाय आणि यामुळे नक्षली चळवळींची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलेली डेडलाईन लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे। कोण आहे हा देवजी आणि कशी संपुष्टात आली आहे नक्षली चळवळ बघूया। नक्षलवाद्यांचा डोलारा कोसळला, देवजीचं आत्मसमर्पण। 10 कोटींचा मोहरा पोलिसांना शरण। नक्षलवाद्यांचा खेळ खलास, आता उरले फक्त काही दिवस। 31 मार्च 2026 को इस देश को हम माओवादी समस्या से पूर्ण रूप से मुक्त करा देंगे। अमित शहांनी सांगितलेली ती तारीख पुन्हा एकदा ऐका। और आज सीआरपीएफ के जवानों के भरोसे मैं देश की जनता को फिर से कहना चाहता हूं, फरवरी समाप्त होने आया है, फिर से मेरी बात में दोहराता हूं। 31 मार्च 2026 को इस देश को हम माओवादी समस्या से पूर्ण रूप से मुक्त करा देंगे और माओवाद का संपूर्ण उन्मूलन हो जाएगा। 31 मार्च 2026 अवघा महिना उरलाय। या तारखेला भारताच्या इतिहासातून नक्षलवाद गायब होणार असं छातीठोकपणे शनिवारी अमित शहा यांनी सांगितलं आणि अखेर आता दिवस जवळ आलाय। नक्षलवादी संघटनेचा सर्वोच्च नेता थिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी यानं तेलंगणा पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलंय। देवजीच्या सोबत त्याचा साथीदार मल्लाराजू रेड्डी याच्यासह 16 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे। येत्या 2 दिवसात या आत्मसमर्पणाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। देवजीचं मूळ नाव थिप्पिरी तिरुपती असून नक्षलवादी चळवळीत त्याला संजीव आणि पल्लव या 2 नावांनी सुद्धा ओळखलं जातं। 62 वर्षीय देवजी मूळचा तेलंगणातल्या करीमनगर जिल्ह्यातल्या कोरुतला इथल्या एका दलित कुटुंबातला। गेल्या 3.5 दशकांपासून तो नक्षलवादी चळवळीत सक्रिय होता। संघटनेचा एक महत्त्वाचा रणनीतिकार म्हणून तो ओळखला जायचा। देवजी हा माओवादी संघटनेचा प्रमुख असून माजी नेता बसवराजू याच्यानंतर त्याची निवड करण्यात आली। भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर तो नक्षलवादी चळवळीचा सर्वोच्च नेता होता। गेल्या अनेक वर्षांपासून देवजी सुरक्षा दलांसाठी सर्वात मोठं आव्हान ठरला। त्याच्या अटकेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी व्यापक मोहीम सुरू केली होती। देवजीवर अनेक राज्यात शेकडो जवानांवर झालेल्या हल्ल्याचं नियोजन आणि अंमलबजावणी केल्याचा आरोप आहे। त्याच्यावर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मिळून 10 कोटी रुपयांपेक्षा अधिकचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या 1991 मधल्या अपहरणाची जबाबदारी देवजीच्या नेतृत्वाखालच्या माओवाद्यांवर होती। माओवादी कारवायांमुळे प्रभावित झालेल्या महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये देवजीचा मोठा प्रभाव होता। ये बहुत बड़ी जीत है और मैं सोचता हूं कि अंतिम पड़ाव जो इस पूरे नक्सलिज्म के समापन के लिए है उस पर हम पहुंच चुके हैं। इसके बाद शीर्षस्थ नेतृत्व में जो एक आध व्यक्ति है वो बहुत बुजुर्ग है, स्थिति उनकी स्पष्ट नहीं है। 1 व्यक्ति 2 व्यक्ति और हैं जिनके उतनी सक्रियता नहीं है जितनी इनकी सक्रियता थी, और उसके बावजूद जो कुछ नाम और हैं उनसे भी बातचीत चल ही रही है। केंद्र सरकारनं माओवाद संपुष्टात आणण्यासाठी ठरवलेल्या मुदतीपूर्वीच सुमारे 40 दिवस आधी देवजीनं आत्मसमर्पण केल्यानं माओवादी चळवळीसाठी हा मोठा धक्का मानला जातो। त्यामुळे माओवादाविरोधातली लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे। तेलंगणा पोलिसांकडून या आत्मसमर्पणाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर या संपूर्ण कारवाईबद्दल सविस्तर माहिती समोर येणार आहे। मात्र प्राथमिक माहितीनुसार देवजी आणि त्याच्या सहकाऱ्यांचं आत्मसमर्पण हे माओवादी चळवळीला मोठा धक्का मानलं जातं। देशातील अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं हा एक मोठा टप्पा असणार आहे। माओवादी कारवायांमुळे प्रभावित झालेला महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये देवजीचा मोठा प्रभाव होता। देवजीनंतर नक्षलवादी चळवळीत आता केवळ मुप्पाला लक्ष्मण उर्फ गणपती, मिशीर बेसरा, मल्लाराजी रेड्डी उर्फ संग्राम असे 3च मोठे नेते शिल्लक राहिले आहेत।
त्यातील गणपती हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भूमिगत असल्याची माहिती समोर येते. जेमतेम 200 नक्षलवादी आता देशभरात उरल्याची माहिती सूत्रांची आहे. देवजीचं शरण येणं हे आता नक्षलवादी चळवळीसाठी डेथ वॉरंट ठरू शकतं. पुढच्या 15 दिवसात नक्षली चळवळीचा पूर्णपणे खात्मा होऊ शकतो आणि भारताच्या इतिहासातून नक्षलवाद हा शब्द कायमचा संपवला जाईल अशी स्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.